जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। आज भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची 52वी पुण्यतिथी आहे। भगवान श्रीधर स्वामी हे मूळचे देगलूरच्या पत्की घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। शिक्षण त्यांचं पुण्यनगरीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये झालं आणि सन 1927 साली विजयादशमीच्या दिवशी त्यांनी अध्यात्मामध्ये म्हणजे पारमार्थिक जीवनामध्ये प्रवेश केला। त्यांचे खेळाचे जे शिक्षक होते पळणिटकर गुरुजी, ते सुद्धा विरक्तीच्या स्वभावाचे होते आणि श्रीधर स्वामी आणि पळणिटकर गुरुजी यांचं खूप मोठं सख्य होतं। पळणिटकर गुरुजींचे श्रीधर स्वामी हे अतिशय प्रिय विद्यार्थी होते। पुणे वसतिगृहामध्ये राहताना रोजचा त्यांचा संवाद व्हायचा आणि ज्या वेळी त्यांचा संवाद व्हायचा त्यावेळी ते फक्त परमार्थावरती गप्पा मारायचे आणि एवढ्या लहान वयामध्ये बाळ श्रीधरला परमार्थाची आवड आहे हे बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद व्हायचा। एके दिवशी श्रीधर स्वामींनी त्यांना सांगितलं की मला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला संन्यास घ्यायचा आहे आणि मला आध्यात्मिक कार्य करायचं आहे। तर पळणिटकर गुरुजी म्हटले की ह्या तुझ्या व्यावहारिक शिक्षणाचा पारमार्थिक जगतामध्ये काय उपयोग आहे आणि एवढा कालावधी तू इथं शिक्षण घेऊन विनाकारण जीवनाचा कालावधी वाया जाणार आहे तुझा। तू असं का करत नाही? तुझी जर दृढ निश्चय असेल तर तू आत्ताच का संन्यास घेत नाहीस? आणि संन्यास घेतल्यानंतर मग मी जायचं कुठे? तपस्या कुठं करायची मी? तर पळणिटकर गुरुजी म्हटले की सध्या महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीपुढं एकमेव ठिकाण आहे आणि ते म्हणजे कुठलं? तर समर्थगड, सज्जनगड ज्याला आपण म्हणतो। समर्थ रामदास स्वामींची समाधी त्या ठिकाणी आहे आणि राम हे आराध्य दैवत आहे सगळ्यांचं, विष्णू आहे। तर तू त्याचं पूजन करावंस, त्याची भक्ती करावीस आणि त्याला प्राप्त करून घ्यावं। तुझी जी तळमळ दिसते की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, तर तो राम तुझ्यावरती कृपा करेल आणि समर्थ रामदास स्वामींची तू त्या ठिकाणी सेवा केलीस तर तुला राहण्याची खाण्याची सुद्धा सोय होईल आणि तुला तपश्चर्येसाठी तिथं सगळी जागा मोकळी आहे। त्यांचं ऐकलं त्यांनी आणि विजयादशमी दिवशी ते काय केलं, त्यांनी सज्जनगडकडे प्रयाण केलं। जाताना वाटेमध्ये नसरापूर म्हणून ठिकाण लागतं, तिथं बनेश्वर हे बन म्हणजे वन, वनामधला ईश्वर म्हणजे शंकर, ते शंकराचं ठिकाण आहे बनेश्वर। त्या ठिकाणी ते गेले, रात्रीची वेळ होती आणि रात्री 12च्या दरम्यान ते त्या ठिकाणी आतमध्ये मंदिरात गेले आणि मंदिरामध्ये तुम्ही बघाल तर ती शाळुंखा जी आहे ती पाण्यामध्ये खालती आहे, त्या शाळुंखीवरून पाणी वाहत असतं। तर त्या पाण्यामधल्या शाळुंखीला त्यांनी नमस्कार केला आणि समर्थांचा फोटो हातामध्ये होता। समर्थांना हृदयापासून त्यांनी कळवळून प्रार्थना केली आणि आजपासून तुम्ही माझे गुरु आणि त्यांच्या आवडीचा जो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांनी 3 वेळा समर्थ दीक्षा देत आहेत असा भाव आणून त्यावेळी त्यांनी अनुग्रह घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सज्जनगडाकडे प्रयाण केलं आणि त्या ठिकाणी गेले। आता तिथं गेल्यानंतर पहिले 4-5 दिवस त्यांची राहण्याची सोय झाली, पण नंतर तिथं राहायचं म्हटलं तर काय की असं तिथं राहता येणार नाही म्हणून सांगितलं तुला, इथं काहीतरी सेवा करावी लागते तरच तुम्हाला राहता येतं, नाही तर राहता येत नाहीये। त्यांची विचारपूस केली, आगे पिछा कोणी नाहीये, दृढ निश्चय आहे की मला इथंच राहायचं आहे। मग अशा वेळी त्यांनी सांगितलं की इथं तुला सगळी सेवा करावी लागेल, झाडून लोटून काढावं लागेल, उष्टी रांधी काढावी लागतील, समर्थगडावर जे भक्त येतात त्यांची ओझी उचलून घेऊन यावी लागतील, जे जे काम इथं पडेल ते सगळं करावं लागेल तुला शक्य आहे का? तर हो म्हटले, आहे शक्य। आणि त्या दिवसापासून त्यांनी ही सेवा आणि सेवा झाल्यानंतर परत साधना अशा दोन्ही घटना त्या ठिकाणी मोठ्या तळमळीनं आणि अतिशय जागरूकतेनं केल्या आणि या कालावधीमध्ये त्यांना खूप त्रास झाला।
तिथल्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला, परंतु कशाचाही विचार न करता, कारण ध्येय एकदा निश्चित झालेलं असेल तर बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं उत्तम. तर ते बाकीच्या कोणत्याही गोष्टींच्याकडे लक्ष देत नव्हते. ते फक्त काय की मला समर्थांची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त करून घ्यायचा आहे, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी सेवा आणि साधना ह्या दोन्ही घटना सुरू केल्या. आणि बरोबर 2.5 वर्षांनी दास नवमीच्या दिवशी रात्री ज्या वेळेला सगळे लोक झोपलेले होते, श्रीधर स्वामी समर्थांच्या समाधीच्या गुहेमध्ये तिथे बसले आणि समाधीवरती त्यांनी त्राटक लावलं. आणि ध्यान लागल्यानंतर एक वेळ अशी आली की त्या समाधीमधून प्रत्यक्ष समर्थ बाहेर आले. पहिल्यांदा असा पांढरा शुभ्र धुरा टाईप असं बाहेर आलं, आणि नंतर ते एकत्र येऊन ते समर्थांची मूर्ती तयार झाली. आणि हे सदेह समर्थांना समाधीमधून जागृत करून घेणारे दुसरे अधिकारी पुरुष ठरले. पहिले होते ते कल्याण स्वामी होते आणि दुसरे श्रीधर स्वामी. आणि श्रीधर स्वामींना भगवान ही पदवी सुद्धा प्रत्यक्ष समर्थांनी दिलेली आहे. भग म्हणजे लक्ष्मी आणि वाण म्हणजे धारण करणारा. असं भगवान ही पदवी मिळणारे हे श्रीधर स्वामी एकमेव आहेत की ज्यांना समर्थांनी पदवी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी खूप उत्कट साधना केली. जीवनातला आमूलाग्र जो काळ होता, किंवा म्हणता येईल की आपल्याला जीवनामध्ये सर्वोच्च जो कालावधी आहे तो त्यांनी मौन आणि साधनेमध्ये घालवलेला आहे. ते जर कुणाशी बोलले असतील ते साधारणतः आयुष्यातला 10% सुद्धा भाग नसेल की ते बोलले असतील. म्हणजे याचा अर्थ 90% आयुष्याचा भाग जो आहे तो त्यांनी पूर्ण साधनेमध्ये घालवलेला आहे. शेवटचा काळ जो होता तो एकांतवासाचा होता, आणि त्यावेळेला ते वरदहळ्ळी, आता वरदपुरम असं त्याचं नाव आहे, त्या गडावरती होते. तिथं त्यांचा आश्रम आहे. 6.25 वर्ष शेवटची ते एकांतवासात होते. आणि एकांतवास जो आहे हा कशासाठी आहे तर धर्मजागृतीसाठी, धर्माला बळकटी आणण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलेलं, ही साधना केलेली होती. आणि त्यावेळेला धर्माला मोठी ग्लानी आलेली होती. त्याच्या आधी म्लेच्छांनी आक्रमणे केली होती. पोर्तुगीज, डच आणि इंग्रज ह्या सगळ्यांच्या आधिपत्याखाली हा भारत देश होता, आणि अक्षरशः धर्माची ग्लानी आलेली होती. लोक धर्म विसरलेले होते, कुळाचार विसरलेले होते, देवदेवतांची पूजा व्यवस्थित होत नव्हती. अशा कालावधीमध्ये हे सगळं जागृत राहिलं पाहिजे, चैतन्य सगळीकडे जागृत राहिलं पाहिजे. आणि यासाठी श्रीधर स्वामींनी शेवटपर्यंत काय केलं होतं, एकांतवास घेऊन साधना केलेली होती. आणि शेवटच्या काळी त्यांना अल्सर सुद्धा झालेला होता. परंतु अल्सर काय आहे की देहाला कुठलंही दुःख जर झालेलं असेल तर देहे दुःख ते सुख मानित जावे असं सांगितलेलं आहे. जे देहाला दुःख होतं ते सुख आपण जर म्हटलं तर त्याच्या वेदना आपल्याला कळत नाहीत. आणि असं करून त्यांनी शेवटपर्यंत साधना केली, तप केलं. आणि असं मोठं तप झाल्यानंतर त्यांनी वरदहळ्ळीला 19 एप्रिल 1973 रोजी त्यांनी महासमाधी त्या ठिकाणी घेतली. सकाळी 9 वाजता महासमाधी घेतलेली. या एकांतवासात आपल्याला असं वाटेल की ते खरोखर एकटे होते का, कारण ज्यांनी त्यांच्या कुटीच्या बाहेरून त्यांचा आवाज ऐकलेला होता. कधी कधी ते बोलत असायचे, तर कुणाशी बोलत असायचे बाहेरच्या लोकांना कळायचं नाही. परंतु त्या ठिकाणी पृथ्वीच्या बाहेरच्या ग्रहांवरची दैवत यायची, गंधर्व यायची, यक्ष किन्नर यायचे, आणि ते त्यांच्याशी संभाषण करायचे. मगाशी जो मंत्र सांगितला की ओम नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणी स्वानुंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः, हा मंत्र सुद्धा जो आहे हा प्रत्यक्ष श्रीधर स्वामींचा मंत्र त्या दैवतांनी त्यांच्यासाठी म्हटलेला आहे. हे नमः शांताय दिव्य आहे, जे शांत आहे, अतिशय शांत असं दिव्य आहे. नमःच्या उलटा जर आपण मनः केला, मनः शांताय दिव्य आहे, ज्याचं मन शांत असतं तिथं दिव्य प्रगट होत आहे. तर नमः शांताय दिव्य हे शांततेची मूर्ती आहे, ही दिव्य मूर्ती आहे. सत्य धर्म स्वरूपिणी, सत्य म्हणजे ईश्वर. ईश्वर कुठं असतो, यतो धर्मस्ततो जय असं म्हणतात. धर्म जो आहे तोच ईश्वर आहे का. आणि सत्य धर्म स्वरूपिणी हे प्रत्यक्ष धर्माचं स्वरूपच ते आहे. स्वानंदामृत तृप्ताय, ज्यानं आत्मानंद भोगलेला आहे तो सेवन करून तृप्त झालेला आहे, की जो आनंद मिळाल्यानंतर इतर कोणताही आनंद मिळवण्याची इच्छा उरत नाहीये.
अशा पद्धतीचा आनंद जो आहे तो त्यांनी मिळवलेला आहे. म्हणून स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. अशा श्रीधराला माझा नमस्कार असो. श्रीधर म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी आणि धर म्हणजे धारण करणारा. तो लक्ष्मीधर आहे, म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहे. अशा त्या श्रीधराला माझा नमस्कार असो. हा जो मंत्र आहे हा प्रत्यक्ष श्रीधर स्वामींनी सांगितलेला आहे. हे दैवतांनी त्यांच्यासाठी हा मंत्र उच्चार केलेला होता आणि नंतर त्यांना विचारल्यानंतर श्रीधर स्वामींनी हा मंत्र सांगितलेला आहे. आणि त्यामुळे हा मंत्र जो आहे तो भारतामध्ये जे जे शिष्य आहेत किंवा भारताच्या बाहेर असतील ते सर्व शिष्य जे आहेत नमः शांताय दिव्याचा मंत्र जप करत असतात. आज त्यांची पुण्यतिथी आहे. सद्गुरू निवास पुणे येथे सुद्धा आपण त्यांची पुण्यतिथी आज साजरी केलेली आहे सकाळी. आणि यावेळेसुद्धा आपल्या सगळ्या शिष्यगणांनी ओम नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणी स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः या मंत्राचा जयघोष जप केला. आणि आपण सर्व भक्तांना शिष्यांना आवाहन पण केलं होतं की आज पुण्यतिथी आहे, या निमित्त सर्वांनी कमीत कमी 32 जपमाळा या मंत्राचा करावा, म्हणजे श्रीधर स्वामींचे आशीर्वाद त्यांना याच्यामुळे प्राप्त होतील. अशा पद्धतीनं हा संकल्प केलेला होता. तर तो संकल्प या ठिकाणी प्रत्येकाने दिलेला आहे. श्रीधर स्वामी जे होते हे प्रत्येक वेळेला माणूस कोणताही मोठा होतो, स्वामी पदाला जातो म्हणजे सहज जात नाहीये. ते कष्ट असल्याशिवाय त्याची पाठीमागे साधना असल्याशिवाय घडत नसते. हे समर्थांचा एक श्लोक आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरा. माणसाचं कर्तव्य कसं असलं पाहिजे की देह जरी त्यागला त्यानं तरी सुद्धा त्याची कीर्ती पाठीमागे उरली पाहिजे. लोकांनी त्याच्याबद्दल चांगलं गुणगान केलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्यानं क्रिया केली तर काय होतं की लोकांच्या मध्ये त्याची महती तशी पसरत असते. मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन जसं उगाळल्यानंतर फक्त सुवासच येतो, तसं जीवन जे आहे, आपलं शरीर जे आहे, हे शरीर काय करायचं, इतरांच्यासाठी म्हणजे परलोकांसाठी आपण काय करायचं असतं, झिजवायचं असतं. आणि तो जेवढं इतरांसाठी आपण झिजवू, इतरांचे कार्य आपण करू, तेवढं त्या शरीराला सुगंध येतो. सुगंध म्हणजे काय की त्याची कीर्ती महान होत असते. आणि अशा पद्धतीनं सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांनी पहिल्यापासून त्यांच्या जीवनाची सुरुवात बघाल तर अतिशय कष्टामधूनच झालेली होती. तपश्चर्याचा सगळा कालावधी त्यांचा पूर्ण कष्टामध्ये गेलेला आहे. रोज त्रिकाळ संध्या करायचे, भिक्षा मागूनच अन्न ग्रहण करायचे. आर्य सनातन हिंदू धर्माची जी वैदिक परंपरा आहे ती वैदिक परंपरा त्यांनी तंतोतंत पाळलेली होती. आणि जनावरती उद्धार करायचं, जगदोद्धारासाठीच आपलं जीवन आहे, ह्या त्यांच्या मनामध्ये जो संकल्प होता त्या संकल्पासाठीच त्यांनी त्यांचे चातुर्मास सुद्धा ज्या ज्या ठिकाणी झाले त्या त्या ठिकाणी सुद्धा हे फार मोठ्या प्रमाणात जागृती त्यांनी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी धर्म जागृती हा त्यांचा मुख्य उद्देश होता. धर्माचं उत्थापन झालं पाहिजे त्या ठिकाणी, हा एक मुख्य उद्देश होता. आणि बरेच त्यांनी ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांमधून सुद्धा आर्य संस्कृती हा त्यांचा एक मोठा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा श्रीधर स्वामींनी धर्म म्हणजे काय आणि धर्म कसा वाचवला पाहिजे हे त्यांनी त्यात शिकवलेलं आहे. धर्माचरण म्हणजे काय हे लोकांना कळालं पाहिजे हे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि परमार्थाची प्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती धर्माचरण केल्यानंतर कशी होते त्याच्यामध्ये सिद्ध करून दिलेलं आहे. श्रीधर स्वामी असे एकमेव संन्यासी होते की जे अगदी लहान वयामध्ये तपश्चर्याला लागले. ब्रह्मचर्यामधून संन्यासाश्रमामध्ये म्हणजे मधले 2 आश्रम जे होते ते त्यांनी स्किप केले आणि डायरेक्ट ते संन्यासाश्रमात गेलेले. आणि हे सुद्धा कसं झालं की परळीला ज्या वेळेला ते स्नानाला गेले होते परळीच्या डोहामध्ये, त्यावेळेला स्नान करून बाहेर येताना त्यांची पहिली वस्त्र जी होती ती पांढरी होती. सगळ्या रामदासी जे आहे ते रामदासांची वस्त्र पांढरी असतात, परंतु पाण्यामधून बाहेर येताना त्यांच्या अंगावरती भगवी वस्त्र आपोआप आली. म्हणजे त्यांना ईश्वरानंच संन्यास प्रदान केलेला होता. आणि नंतर मग त्यांनी काय केलं की विधिवत संन्यास घेतला. आता संन्यास घेतल्यानंतर सुद्धा त्या यतीचं किंवा त्या संन्यासी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव बदलण्याचा एक प्रघात आहे की त्या नावानं परत त्यांना कोणी ओळखू नये. परंतु श्रीधर स्वामींनी सांगितले की माझं नाव बदलायचं नाहीये. का तर हे नाव जे आहे हे त्यांचं पूर्वंपार नाव आहे.
पूर्वंपार म्हणजे काय की पाठीमागचे अवतारमध्ये सुद्धा त्यांचं तसंच नाव होतं आणि म्हणून ते नाव त्यांनी बदलू दिलं नाही आहे. तर श्रीधर तसंच त्यांनी नाव ठेवलं, म्हणजे संन्यास घेऊन सुद्धा नाव बदललं नाही. त्यांच्यापुढं त्यांनी ऑप्शन्स दिले होते त्यांना की तुम्ही हे यापैकी कोणतंही नाव चॉईस करा, परंतु त्यांनी सांगितले की नाही, मला श्रीधर हेच नाव ठेवायचं. आणि आयुष्याच्या शेवटच्या कालावधीपर्यंत त्यांनी काय केले की हा संन्यास धर्माचं पालन केलं. तर अशा रीतीनं आज भगवान श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे. तरुणांना सुद्धा अतिशय दायक असं यांचं चरित्र आहे. आणि राम नाम हे किती महान आहे हे श्रीधर स्वामींनी आचरण करून, म्हणजे साधना करून सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि राम नामामुळंच त्यांचं जीवन जे आहे ते एवढं उज्ज्वल झालेलं आहे. जसं आपण म्हणतो की हरी जो आहे तो काय करतो, शिवपूजन करतो, आणि शिव जो आहे तो हरिपूजन करतो. शिवाचा गुरु कोण आहे तर राम हे त्याचं बीज आहे, हरी आहे तो. तर तसं राम हे बीज हे जीवनातून तारतं, जीवनातून उद्धारतं. हे तरुण पिढीला किंवा भारतामधल्या श्रीधर स्वामींच्या नंतरचे जे लोक आता अनुयायी आहेत या सर्वांसाठी त्यांचं एक जीवन फार मार्गदर्शक आहे. आचरण कसं असावं हे श्रीधर स्वामींच्याकडे बघितल्यानंतर कळू शकतं, त्यांचं चरित्र वाचल्यानंतर कळू शकतं. रामचंद्र जोशी महाराज हे त्यांचे साक्षात्कारी अनुग्रही शिष्य आहेत. 1973 साली त्यांना 72 साली त्यांना वरधळी येथे बोलून त्यांना अनुग्रह दिलेला होता. आणि त्यानंतर 1978 पासून त्यांनी वसंतगड येथे श्रीधराश्रम व अद्यपीठ असे स्थापन केले. आणि श्रीधर स्वामींचं जे कार्य हे त्यांनी पुढं आयुष्यभर केलेलं आहे. आता वसंतगड या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांची समाधी आहे. भगवान श्रीधर स्वामींचं अधिष्ठान आहे आणि भगवान दत्तात्रयांची सुद्धा तिथं त्या ठिकाणी मूर्ती आहे. तर वसंतगड या ठिकाणी आता भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांचं अधिष्ठान मंदिर, सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांचं समाधी मंदिर आणि दत्त मंदिर असं त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्याचा संकल्प आहे. आणि तो या ऑगस्टपासून आम्ही बांधकामाला सुरुवात करणार आहोत. दत्त जयंतीपर्यंत श्रीधर स्वामींचं अधिष्ठान मंदिर, समाधी मंदिर आणि दत्त मंदिर याच्यावरचा स्लॅबपर्यंतचं काम पूर्ण करायचं आहे असा आमचा संकल्प आहे. आणि पुढील 1 वर्षामध्ये हे संपूर्ण मंदिर जे आहे, सभागृह आणि भक्तनिवास त्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे. तर हा सर्व शिष्यमंडळींनी केलेला संकल्प आहे आणि सद्गुरूंच्या प्रती हा संकल्प मांडलेला आहे. तर हा संकल्प लवकरच फळाला येईल, दृश्यरूपात येईल. आणि या कार्यासाठी ज्या भक्तांना या ईश कार्यासाठी देणगी द्यायची असेल ती वस्तू स्वरूपी अथवा आर्थिक स्वरूपी ट्रस्टच्या अकाउंट नंबरवरती स्वीकारली जाईल. त्याचे अकाउंट नंबर आणि डिटेल्स या ठिकाणी आपल्याला देण्यात येत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा